नमस्कार मित्रांनो. मी काल रात्रीच घरी आलो या. पण घरातलं वातावरण पहिल्यासारखं काय राहिलं नाही. म्हणजे असं सुनं-सुनं वाटायला लागलं. म्हणजे असं बुचं-बुचं दिसायला लागलंय किंवा सगळ्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून वगैरे. तरी काय करमनाच आहे मला. इथं बाहेर बसलो होतो थोडा वेळ. म्हणलं बसल्या-बसल्या थोडासा एक व्हिडिओ बनवावा म्हणलं. कारण रात्री मला उशीर झाला यायला. जवळ-जवळ 12:30-1 वाजले यायला. टॉमी इकडे टॉमी. इथं गाडी लावली आहे. टॉम्या काय यायला सांगितलं तरी. काय ग बाबू? काय 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 म्हणली बाबू? काय म्हणते? तुमची बाटून माझी वाट लावली. कोणी लावली? तू लावली का वाट? तुमची वाट बघत होती म्हणते ती म्हणा आलं नाही तिला. होय हा तुमची वाट मी बघत होती होय म्हणा आलं नाही. तुमची वाट बघत होती. असं वय आता आलं ना म्हणायला. काय म्हणलं तुमची वाट लावत होती. वाट लावत मी होती म्हणा, तुमची मी वाट बघत मी होती. बाबू रात्री आलो तुला उठवलं झोपीतनं तरी तू उठलीच नाहीये. मी झोपली होती म्हणा. झोपली होती तू. हा मग सकाळ उठल्या पप्पाची आपे घेतली का? नाही हं? नाही का नाही घेतली? तुम्ही मला बोलला नाही मला. घरी. आता घेते. आता मला सोडून जाऊ नका म्हणा कुठं म्हणते. काय म्हणले आहे? म्हणलं तू घरी नव्हता 2-4 दिवस तर घर मोकळं मोकळं वाटायचं वाटत कुठं गेला कुठं नाही. कशाला गेलाय तर घरी थांबायचं असतं आपलं. रागण भीक माग असतं. लय राग आला तर आपलं घरातच बसायचं 2 दिवस हातून पांघरून करून झोपायचं पण असं घर सोडून कुठं जायचं नाही. आलं तर टेन्शन थोडस. टेन्शन तर सगळ्याला येत असते हो. नवरा बायको मला घरात भांडायला लागत असतं. बायकोने नवऱ्याला समजून घ्यायचं नवऱ्याने बायकोला समजून घ्यायचं. मग असं निघून जात असतात का? कसं आहे मला लय अति लोड झाला की मग लोड कसं झाला तरी नाही. लोड झाल्यावर मी कसं असतं माहिती का माझं, मी मग कुणाला त्रास देत नाही. लोड झाल्यावरती हान मार करून काय होत नाही आणि मग माझंच कुठतरी काशी करतो जाऊन. हानमार करीत नाही. म्हणजे लय लोड झाल्या म्हणतोय. असं थोडा राग बिग आल्या मी हाणलंय की असं म्हणजे पूजाला. माझ्या देखत तर मला दिसलंच नाही हाणलेलं. आता तीच म्हणते मला हा पट्ट्याने हाणलं कशाने हाणलं बेलटाने हाणलं. कधी आता तिलाच नाही ह्याच्या आधी ग थोडाफार राग आल्यावर वगैरे. मग पण आता अति राग आला तर मग मग मीच काशी करतो मग कुठतरी. आता मी नवरा बायको म्हणल्यावर आता आपा तर मी एवढी म्हातारी झाली तर अजून मला हाणत्यात. मग घर सोडून जायचं. कोण आपा का? हा माहित नाही तुला अजून भांडणं करतात का नाही? हम्म. आता 2 सून आहेत त्या 2 लेक आहेत पण लेकरं आहेत ती घरातली माणसं बाहेरची माणसं तर आपण हाणतात का नाही का मला. आता तूच म्हणतो का नाही आपा जाऊ द्या आता असतं काय हा नाही मारायचं भांडणं करायची. नवरा बायको म्हणलं ही भांडणं असते तिची लागतेच भांड्याला भांडण. पण त्यात बी बायकून समजून घ्यायचं असतं परत नवऱ्याने समजून घ्यायचं असतं. असं जाऊन कुठं सरतं का? सरतं का? घर परपंच ही म्हणल्यावर ही या आपण गाव सोडून दुसऱ्या गावाला आलंय बाहेर गावी आलंय. आपल्याला नाही घर आपल्याला नाही दार. आपण भाड्याच्या घरात राहिलो या. मग नीट व्यवस्थित राहावा व्यवस्थित करावा खावा. आलं की मग आता. आला ही बरं झालं मला आनंद झाला चांगलं वाटतंय भारी वाटतंय. आता घरात करमून जात या. जिकडं बघल तिथं पांडू दिसतंय मला. कुठं दिसतंय? कुठं इकडे बैल दिसतंय तिकडे बैल दिसतंय तिथं आत गेलं दिसतंय कुठं दिसतच आहे. तू जोर नव्हता तोवर घरात उभाच राहू वाटत नव्हतं. फकास दावायचं घरात. आणि ती कम्प्युटरचा ह्याचा आवाज असतो ना सारखा एडिटिंग करतो तू. मग आता काय सगळं गप्पच होतं तिथं काहीच नव्हतं. त्या खोलीत आम्ही जातच नव्हतो. झोपाय बी कोण नव्हतं. आकाश बी गेला दुसऱ्या दिवशी लगेच. शंभू बी गेला. शंभू तर 5-6 दिवस झाले इथं नाही. शंभू बी गेला. आता कोण पूजा तिकडे झोपायची मी इथं मोबाईल बघायची. ते मोबाईल तर बरं माझ्यापेक्षा आहे नादी लागाय मला. आता मोबाईल नसता जाऊन कुठे जावं ते सुद्धा मला कळत नसतं. मग धरून आणलेलं बसायला लागतं घरात. अरे पोट घरातलं अन्न पाणी केलं सुद्धा कोण खात नव्हतं म्हणतो त्याला. हाय असं शिव पडत सकाळी केलं थोडं संध्याकाळी कोणी खाल्लं तर खाल्लं नाही खाल्लं तसंच दुसऱ्या दिवशी केलं खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही खाल्लं. त्या अन्ना पाण्यात सुद्धा मन लागत नव्हतं खायला. तो ताट भरलंय भाकरी चपाती किती ते. असं काय कर येडवलं करू नको कोण जात जाऊ नको कुठून सोडून. बायका पोराचा विचार कर आई बापाचा विचार कर घरादाराचा विचार कर. पोरांचा विचार करून. आपली बारकी लेकरं आहे ती लहान आहे ती. आपण त्यांना आज सोडून गेलो तर त्यांना कोण बघायचं? नाही कोण बघायचं? आपल्या लेकरांना कोण बघायचं? आपणच आई बाप जागेवर नाही म्हणलं ते लेकरांना कोण बघायचं? काही ताई खेड्यागावात की होय बाय हे गेला नाही म्हणून
जावं त्यांच्या घरी आणि त्यांना समजावं असं आहे का कोण? आपा कुठं आहे ते आपण कामाला नाही गेलं. चप्पल नीट करायला. आपण सगळे जाते सकाळचं जाते. लोकांचं मनावर घ्यायचं नसतं, कुणी काय का म्हणावं. युट्यूब फॅमिली काय म्हणू, पाहुण्यारावं काय म्हणू, आपले जवळचं काय म्हणू, कोणाचं मनावर घ्यायचं नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं, घर भलं, बायका पोरं भलं, आपलं संसार म्हणजे आपल्याला टाकायचं या का? तू रुसून फुगून गेला मग तुझ्या बायका पोराला कोण आणून घालणार आहे का? आलं घराच्या दारापतून कोण तुझ्या बायका पोरापतून रुपयाचं खाय दिलं का कोणी आणून? होय बघ, ही गेला निघून ह्याच्या लेकरा बाळापाशी कोण नाही. दर बाबा 10-5 रुपयाच्या लेकरांना खायला. हाय ना, आता आले थोडस टेन्शन असतं त्यामुळे 2-4 दिवस गेलो. पण अरे तो टेन्शन म्हणून भांडणं दोघांची झाली, टेन्शन म्हणून गेला तू, तुला टेन्शन आलं म्हणून. पण लोकांच्या मनात काय बी यायला लागले की नाही, कुणी काय बी म्हणायला लागले की काय म्हणतात की ऐकावं जनाचं करावं मनाचं, लोकांचं ऐकायचं नाही. आता मनाचंच करणार आहे सगळं. आपल्या मनाचं करायचं. कुठं जागा घ्यावा, कुठं घरदार घ्यावा, हक्काचं घरदार करावा, लेकरा बाळांना टाकाय जागा होती. आई बाप येतं महाग आपल्या, नाही करणार आहे, सगळ्या गोष्टी करणार आहे. आता असं रोसून गेले. करणार आहे आता 2-4 महिन्यातच बघ, 2-4 महिन्यातच सगळ्या गोष्टी जिकडं तिकडे मार्गी लावणार आहे. आपल्या घराचंच बघायचं, घरादाराचं, लेकरा बाळाचं. लिडू लेकरांना काय कळतं? टिकून यायचं का पप्पा, टिकून यायचं पप्पा, पप्पा कुठे गेला, पप्पा कुठे गेला. अय पिवड्या, का ग बाळा, तुला आठवण येत नव्हते माझी? म्हणायची की काय म्हणायची? काय म्हणायची तू? कुत्र सुद्धा त्या ऑफिसमध्ये जायचं, कुई 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 करून माघारी यायचं. होय टॉमी, त्याला काय कळावा? टॉमी इकडे इकडे. कुत्र ओरडायचं होय. मग त्या ऑफिसमध्ये जायचं, ते आता तू पाहू तिथं असायचं ना, ते चालू होईल असायचं, तुझं काम आहे. मग तिथं ते दुसला मग तिथं खेळायचं, बसायचं आपापाशी तुझ्यापाशी. मग तिथं कोणच दिसत नव्हतं त्याला. तिथं जायचं, तिथं कुई कुई करत माघारी यायचं. जाऊ दे, आता झालं गेलं, विसरून जा. आता इथनं पुढं तर राग लोभ आणू नको. तिला चुकलं तर तिला सांग, तुझं कोण चुकलं तर तू समजून घे. दोघं एकामेकाला समजून घ्यायचं नाही, मग कोण घ्यायचं एकामेकाला समजून. शेवट नवरा बायकोच असते ते एकामेकाला, दुसरं कोण असतं का? आम्ही असलं तर आम्ही का तुझ्या जन्माला जाणार आहे का? शेवट बायका पोरं जन्माला जात असतात आपल्याला, आणि तू त्यांच्या जन्माला जाणार. तिरात माणूस कुणी सुद्धा एकामेकाच्या जन्माला जात नसतं, आणि कोण कोणाचं सुख दुःख वाटून घेत नसतं. उलट मजा बघायला उभा राहते ते. काय माझ्याच लोक मजा बघतात म्हणून आपण मजाच करायची नाही, आणि कुणाला तमाशा करून दाखवायचा नाही. सगळ्या गोष्टी मार्गी लावणार आहे थोड्या दिवसात. काय ना, पहिलं हक्काचं घर घे. फ्लॅट घेऊ का? घे, पण असं मोकळं घे, हे असं मध्ये घेऊ नको, बिल्डिंग मध्ये घेऊ नको. मग ते बिल्डिंग मध्ये घ्यायला उद्याच म्हणलं तर घेऊ शकतो. बिल्डिंग मध्ये नको. बिल्डिंग मध्ये कसं ते आपली बाहेरची लोक येते, ते कलाकार लोक शूटिंगला यायला, पण आपल्या गाड्या घोड्या कुत्री मांजरं आपल्याला नादही असला, आणि असं फलाटमध्ये जमतं का ते असं सवतं. 2 खोल्याचं का असं, पण असं सवतं बघ, की मिनिट नाही मोठा पसारा घेतो हाकाचं स्वतःच असं. आता हे कसं स्वतः या ह्याच्यावर कमी जागा असली तर साधं काही एवढं असं नाही नेऊन 1 गुंठा 2 गुंठा का असा 1.5 गुंठा का असा ना, पण असं आयतं घर बघ कुठं तर आपलं हक्काचं स्वतःच की माझं म्हणायला. चालतंय, ठीक आहे, करतो काहीतरी लवकरच. बघतो नाही कर, तुला गावाकडे बी आधार नाही, इथं बी भाड्याचं घर आहे. भाड्याचं घर काय माहिती, भाड्याचं घर खाली कर, गावाकडे बी नाही तुझ्याकडं काय. पाहुण्यासारखं जायचं, पाहुण्यासारखं यायचं.
मस्त तू मोठं खर्च केला, एवढं मोठं घर बांधून ठेवलंय, पण तुझं त्यात हक्क नसले नसेल. जाऊ दे, होईल ना सगळं व्यवस्थित. काय त्याला केलं तर होईल, नाही केलं कुठं होईल. होईल, एक एक मार्गे लावतोच आहे की मी आता सगळ्या गोष्टी. काही लोकांचं असलं 10-5 रुपये देणं घेणं, दे घे फेड कामधंदा कर. आपण आहे ते इकडून आधार द्याय तुला. इतके दिवस नव्हतं काम करायला, पण आता बरं मनावर घेतले काम करायचं. निदान घरात बाजार हात माळू ताळू तर भागी होतात की, किराणा बाजार तर भागी होतात की. तो बाहेरचं बैल तर ती घरातलं तर बघते की. मी येतो आपाकडे जाऊन जरा बघतो. काय करतो जाऊन? हाय जरा एक नियोजन चाललंय डोक्यात. काय काय नियोजन चालू आहे? दुकान टाकायचं. कशाला दुकान खर्च करतो? आधी तू की चप्पलचं दुकान नको टाकून टाकू, का आपण हे करतात काय करतात? जागेवर जिरते. तो 250 चप्पल आणली ना, तिथं 100-200-150 देऊन टाकतात. त्यांना नफा कळत नाही, तोटा कळत नाही. आपलं हा हीच चाललंय, जुनं पानं चलू दे की. बर बोल तुम्ही. पण बोलतो 10-5 रुपये आहे ते टाकतील खर्चून, हा बी गेलो हो बी गेलं. कशाला नादी लागतो नव्या चपल्याचं जुन्या चपल्याचं दुकान टाकून? घ्या गाळ्यान बघा गाळ्यान, त्याला 50,000 डिपॉझिट द्यान, त्याला 20,000 भाडं द्यान, पुन्हा माल इकडं भरान. आपण धंदा करतात नाही करतात. जिरवलं मध्ये तर मग आपलं चाललंय टाका टोका. हे जे तर 1,000-500 रुपये भेटतं, बदललं पोटापुरतं भेटतं. या लयची नाही हो करायची. आपण पहिल्यापासून टिकून काम केलं असं, टिकून धंदा केला असता तर कशाला रान घालवलं असं, कशाला गाव सोडायला लागला असता. नसतं एखादा बंगला फिंगला बांधून गावाकडं राहिलो. एखादी शेती घेतली असती 5-6 एकर 10-12 एकर. बघू बापाने आता एवढं तवा चिकाटी नाही काम केलं केलं. मग आता काहीतरी आता करायचं वय, पहिलंच केलं ना, आता करायचं. करताल. बघू काहीतरी आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. मोठं काहीतरी करायचं म्हणल्यावर पाऊल उचलावं लागलं. जर मग खड्यात असा असतो. काहीतरी तुझं गाड्या. मग काय तर आता ते आपण खड्यातच घाली ना. ए चल रे टॉमीकडे चल, आपाकडे जायचं आपल्याला चल. आता असं गाडी हे बघायचं दुकान टाकून द्यायचं म्हणजे हे स्वस्त आहे का? बघू 10,000 1200 12,000 भाडं, टॉमी चल. 15,000 भाडं.